नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत GS2 हा जो पेपर आहे त्या GS2चं विश्लेषण 2023चा जो UPSCचा पेपर झालेला आहे त्या पेपरचं प्रश्न टू प्रश्न क्वेश्चन टू क्वेश्चन आपण त्या ठिकाणी विश्लेषण बघणार आहोत की नेमका प्रश्नाचा रोग काय आहे, त्यात तुमचे नेमके कोणते कीवर्ड येणं गरजेचं आहेत, कोणते केस स्टडीज यायला हवेत, कोणते खटले यायला हवेत, कोणत्या संविधानिक तरतुदी तुमच्या उत्तरामध्ये यायला हव्यात, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील। ह्याचा एक पर्पज असा आहे की जे आता 25ला डिस्क्रिप्टिव्ह करता जे काही तयारी करणारे MPSCचे विद्यार्थी आहेत ते प्लस UPSCचे जे मुख्य परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एकतर GS2चा आवाका कळायला हवा, प्लस त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे त्याचा एक ढाचा काय असायला हवा, या सगळ्याची माहिती असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। त्याकरताच आपण ह्या जो काही एक पूर्ण म्हणजे तुमच्याकडे PSIRचे देखील आपण क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते डिस्कस केलेले आहेत, ते आमच्या यूट्यूब चॅनलवर मिळतीलच, प्लस तुम्हाला ते डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देखील मिळतील, प्लस तुम्हाला एसेचा पेपर आपण डिस्कस केलेला आहे त्याच सिरीजमध्ये आता GS2चा पेपर देखील आपण डिस्कस करतो आहोत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येणं गरजेचं आहे। आणि पुढची जी मुख्य परीक्षा तुम्ही देणार आहात 24ची त्या परीक्षेला तुम्हाला चांगलं सामोरे जाता यायला हवं। तर त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपण बघूयात की कॉन्स्टिट्यूशनली गॅरंटेड ज्युडिशियल इंडिपेंडन्स इज अ प्री रिक्वेस्ट टू डेमोक्रेसी। म्हणजे काय, तर जी काही न्यायालयीन स्वातंत्र्य आहे, न्यायालयीन स्वातंत्र्य ह्याला संविधानाचं संरक्षण असणं गरजेचं आहे आणि हे संविधानाचं संरक्षण असणं हीच तुमच्या लोकशाहीची पूर्वअट आहे, अशा प्रकारचं हे विधान आहे। आणि तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला कमेंट करायची आहे, तुम्हाला त्याच्यावरती सांगायचं आहे की तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय टेक आहे या स्टेटमेंटवरती। स्टेटमेंट काय आहे, संवैधानिक रूप से न्यायिक स्वतंत्रता की गारंटी लोकतंत्र की पूर्व शर्त आहे, हे टिप्पणी कीजिए। म्हणजे तुम्हाला खरंच वाटतं का की न्यायिक स्वातंत्र्य असायला हवं आणि न्यायिक स्वातंत्र्य नसलं, जर न्यायिक स्वातंत्र्य आणि त्याला संविधानिक पाठबळ नसलं तर लोकशाही असणारच नाही असं तुम्हाला वाटतं का? अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाला टॅकल करायचं आहे। आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की लोकशाही ही काय फक्त एक शासन पद्धती नाही आहे, लोकशाही ही एक मूल्यव्यवस्था आहे आणि ही अशी मूल्यव्यवस्था आहे की जी लोककेंद्रीय आहे, लोकांच्या हितांचं रक्षण करण्याकरिता असते, लोकांच्या न्यायिक हक्कांच्या बाजूने शासन चालवावं, कारण ते शासन हे लोकांनी चालवलेलं आहे, कोणत्या राजानं ते शासन चालवलेलं नाही आहे, कोणत्या हुकुमशहानं ते शासन चालवलेलं नाही आहे। त्यामुळे नागरिकांच्या केंद्री तुमचा सगळं शासन व्यवहार, तुमचं गव्हर्नन्स, तुमचं गव्हर्नमेंट असणं अपेक्षित आहे। मग आता ह्यामुळं काय होतंय, तर ह्यामुळं खरंच लोकशाही टिकवायची असेल, लोकशाही मूल्यव्यवस्था टिकवायची असेल तर तुम्हाला काहीतरी संरक्षण देणं गरजेचं आहे। आता तुम्ही भारतीय संविधानाच्या पर्स्पेक्टिव्हनं जर या प्रश्नाकडे बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय की भारतीय संविधानामध्ये न्यायिक जे काही ज्युडिशियल रिव्ह्यूची जी कन्सेप्ट आहे ती कशाच्या अनुषंगाने येते, तर सगळ्यात पहिले आपल्याकडे फंडामेंटल राईट्सच्या अनुषंगाने येते की तुमचे जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांचं हनन राज्याने करू नये आणि त्याचं संरक्षण घेण्याकरिता तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील त्या ठिकाणी अपील करू शकता, खटला टाकू शकता। हे काय आहे, तर हे त्या ठिकाणी लोकशाही शासन व्यवस्थेचं पायाभूत तत्व आहे। वैयक्तिक जे हक्क आहे तुमचे, नागरिक म्हणून जे वैयक्तिक हक्क आहे त्या वैयक्तिक हक्कांचं तुमचं रक्षण करता यायला हवं, हा मूळ आधार आहे। आणि हा मूळ आधार तुमचा कधी फॉलो होऊ शकतो, ज्यावेळेस तुमची ज्युडिशरी इंडिपेंडंट असेल, तुमचं न्यायालय स्वातंत्र्य असेल, तरच ते तुमच्या बाजूने उभा राहील। जर ते राज्याची पायीक ठरले, त्यांनी जर राज्याचंच ऐकायचं ठरवलं तर ते नागरिकांना वाऱ्यावर सोडून देतील। आणि भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या ज्या संविधानातले जे काही कलम आहेत, विशेषतः फंडामेंटल राईट्सच्या अनुषंगानं 12 ते 35 मध्ये जे कलम येतात त्या कलमाच्या अनुषंगानं तुम्हाला ह्याची आयडिया त्या ठिकाणी आहे की मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याकरिता सुप्रीम कोर्ट आहे, आपलं हायकोर्ट आहे, यांचं महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी असते। त्याचसोबत तुम्हाला काही गोष्टी आहेत, त्या काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहेत की न्यायालयाचं स्वातंत्र्य कोणत्या कोणत्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्हाला महत्त्वाचं आहे। ज्युडिशियल इंडिपेंडन्स तुम्हाला 3 गोष्टी करता महत्त्वाचं आहे। एक, भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर तुम्हाला लोकशाहीचा कॉन्टेक्स्ट देखील त्या ठिकाणी कळणार आहे। एक आहे नागरिकांचे हक्क,
दुसरं आहे सत्ता संतुलन. सत्ता संतुलन म्हणजे काय, तर सत्ता संतुलन म्हणजे राज्य जे चालतं 3 अंगाने, एक आहे लेजिस्लेटिव्ह, दुसरा आहे एक्झिक्युटिव्ह आणि तिसरा आहे ज्युडिशरी. या तिन्हींचं जर मराठीत सांगायचं झालं तर कायदेमंडळ, कार्यपालिका आणि न्यायमंडळ, ह्या तिघांमध्ये सत्तेचं एक समान संतुलन असणं गरजेचं आहे आणि इंडिपेंडंट ज्युडिशरी त्याला फुलफिल त्या ठिकाणी करते. आणि जर तुम्ही त्या अनुषंगानं जर बघितलं तर तुम्हाला जे आपल्या संविधानामधलं आर्टिकल 50 जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असायला पाहिजे. तर आर्टिकल 50मध्ये सत्तेचं एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी जे आहेत त्यांना वेगवेगळं करण्यात आलेलं आहे. तुम्ही सुरुवातच अशी करू शकता की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 50मध्ये त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी यांना, कार्यपालिका आणि न्यायमंडळे यांना स्वतंत्र करण्याची तरतूद आहे. आणि यातनंच भारतीय संविधान हे कसं सेपरेशन पॉवर्स, सत्ता विभाजनाच्या तत्वाला मान्यता देत आहे आणि त्यातनं ज्युडिशियल इंडिपेंडन्स कसं प्रोटेक्ट करत आहे हे तुम्ही तिथनं सुरुवात त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे प्री रिक्वेस्ट आहे का, पूर्वअट आहे का, तर नक्कीच पूर्वअट आहे. आणि ही पूर्वअट पूर्ण केल्याशिवाय लोकशाही शासन व्यवस्था राहणार नाही, याची देखील सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानाच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्हाला आणखीन एक गोष्ट, यातली तिसरी जी गोष्ट मी सांगितली होती ती सत्ता विभाजनाची आहे. सत्तेच्या तिन्ही अंगामध्ये व्यवस्थित सत्तेचं विभाजन होणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. तसेच मग त्यात तुम्ही फेडरलिझमचं कन्सेप्ट घेऊ शकता की स्टेट आणि राज्यांचं जे काय आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला न्यायालयीन स्वातंत्र्य किती गरजेचं आहे ते लक्षात त्या ठिकाणी येणार आहे. तसेच मूलभूत हक्कांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्वानुसार जी बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे त्याचा देखील तुम्हाला त्याची देखील माहिती असणं गरजेचं आहे. तिचा देखील उल्लेख तुमच्या उत्तरामध्ये येणं गरजेचं आहे. आणि कसं केशवानंद भारती केसनं त्या ठिकाणी बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनला हातभार लावलेला आहे, फायदा त्या ठिकाणी केलेला आहे, हे तुमच्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला एकतर इथं तुम्हाला माहीत आहे की न्यायिक स्वातंत्र्य हे किती गरजेचं आहे लोकशाही शासन व्यवस्था आणण्याकरता, आणि त्याला इथपर्यंत महत्त्वाचं आहे की त्याला तुम्ही पूर्वअट देखील म्हणू शकतात. पहिले 10 जे प्रश्न आहेत ते 10 प्रश्न तुम्हाला 150 शब्दात लिहायचे आहे. प्रत्येकी 10 मार्क त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतरचे जे 10 आहेत त्यांना तुम्हाला 250 शब्दांमध्ये लिहायचं आणि प्रत्येकी 15 मार्क त्या ठिकाणी आहे. हे एक सामान्य 10च्या जनरल स्टडीजच्या पेपरचा असतो, हे तुम्हाला ऑलमोस्ट सर्वांना माहीत असणार आहे. यानंतर आपण बघणार आहोत सेकंड पेपर. सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय सांगतो, हु आर एंटायटल्ड टू रिसीव्ह फ्री लिगल ॲड. फ्री लिगल एड म्हणजे जी काय आहे, कायदेशीर जी मदत आहे ती कोणाकोणाला कोण मिळण्याकरता पात्र आहे. हा झाला पहिला पार्ट. आता मोठाले प्रश्न आले ना, घाबरायचं नाही आहे. मोठाल्या प्रश्नांमध्ये तुम्हाला ते तुम्हाला डायसेक्ट करायचं आहे, कोणतं पोर्शन कधी येईल, कोणतं पोर्शन कधी येईल. पहिलं काय सांगताय तुम्हाला पहिले, आणि ते प्रत्येक जो बीट आहे ज्याला तुम्ही वेगवेगळं करता आहात तो प्रत्येक बीट तुमच्या आन्सरमध्ये आला पाहिजे आणि त्याला तुम्ही अंडरलाईन करायचं. समजा आता हु आर एंटायटल्ड टू रिसीव्ह फ्री लिगल ॲड, मग तुम्ही इथं सांगू शकता की निशुल्क, इथं असं टायटल द्यायचं, निशुल्क सहाय्यता प्राप्त करण्यासाठीचे लाभार्थी कोण आहेत, आणि मग ह्या लाभार्थीच्या खाली मग तुम्ही इथं पॉईंट्स लिहू शकता. म्हणजे काय होईल की एक्झामिनरला कळणार आहे की तुम्ही प्रश्नाला टॅकल करता आहात. मग हा झाला पहिला पार्ट. दुसरा काय आहे, असेस द रोल ऑफ नालसा. नालसा काय आहे, नॅशनल लिगल सर्व्हिस अथॉरिटी इन रेंडरिंग फ्री लिगल एड इन इंडिया. म्हणजे काय, तुम्हाला नालसाचा रोल काय आहे, भूमिका आहे ती तर बघायची आहे, आणि तिचा कॉन्टेक्स्ट काय ठेवायचा आहे, तर तिचा कॉन्टेक्स्ट तुम्हाला निशुल्क कायदेशीर सल्ला हा त्याचा एक कॉन्टेक्स्ट असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग आता कोण कोण आहे लाभार्थी, ते लाभार्थ्यांची संख्या तुम्हाला इथं मी लाभार्थी कोणते कोणते घटक आहेत ते तुम्हाला पहिले सांगतो. लाभार्थ्यांमध्ये सगळ्यात पहिले कोण येतं, तर आर्टिकल 39A जे आहे तर ते समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत हे 42व्या घटना दुरुस्तीनं त्या ठिकाणी ॲड केलेलं आहे. हे तुमच्या इंट्रोडक्शनलाच यायला हवं की आर्टिकल 39A जे भारतीय संविधानाच्या घटना दुरुस्ती क्रमांक 42 ॲड केलेलं आहे, त्यामध्ये समान न्याय आणि
न्यायिक मोफत कायदेशीर मदत हे तत्व अंगीकारले आहे. इथून तुम्ही सुरुवात केल्याच्या नंतर तुम्हाला लाभार्थी लिहायचं आहे. तर मग त्याच्यात शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब्स आहेत, महिला आहे, बालके आहेत, की थोडक्यात असं आहे की जे लोक, जे समूह त्या ठिकाणी अफोर्ड करू शकत नाही एखादा वकील ठेवणं, त्या सर्वांना तुम्ही फ्री लिगल ॲड देतात. आणि त्यातले स्पेसिफिक घटना कोणत्या आहेत तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, बालके, विशेषतः विशेष काही मनोविकार असलेले लोक आणि असे कैदी की जे अंडर ट्रायल कैदी की ज्यांची क्षमता नाही आहे, अशा सगळ्यांना फ्री लिगल ॲड त्या ठिकाणी तुम्ही दिल्या देतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला नालसाचा रोल काय आहे हा तुमचा सेकंड आहे. म्हणजे 10 मार्काच्या प्रश्नाला तुम्ही काय करू शकता, डिव्हाइड करू शकता 5/5 ना. 5 मार्क तुम्ही इथं याला पकडू शकता की फ्री लिगल एड कोणाकोणाला मिळते आहे, त्याची पार्श्वभूमी काय, आणि 5 मार्क त्याच्या नालसाच्या रोलला ॲसेस करण्याचे त्या ठिकाणी असणार आहे. मग रोल काय आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता एक तर सगळ्यात पहिले विधी सेवा प्राधिकरण असं म्हणतात त्याला, नालसाला जो कायदा आहे त्या कायद्यातनं तर आलेला आहे. विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987च्या कायद्यातनं नालसाची स्थापना होते आहे. आणि त्याच्यातनं मग त्यांनी काय केलं आहे तर देशाच्या पातळीवरती वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी कायदेशीर मदत केंद्र स्थापन केलेलं आहे. आणि ह्या मदत केंद्रातनं ते वेगवेगळे जे काही हे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मदत पोहोचवता आहेत. त्यांच्या डुअल स्टेपला ती मदत कशी जाईल याच्याकरता ते डिसेंट्रलायझेशन त्या ठिकाणी आहे. प्लस ह्याच्यासोबत काय करतात तर विधी साक्षरतेचं जे महत्त्वाचं तत्व आहे ते तत्व देखील नालसाच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसतं. आणि ह्यातनं काय होतं तर ह्यातनं जर समजा लोकांना माहीतच नाही की त्यांना फुकट किंवा मोफतमध्ये त्या ठिकाणी काही सर्व्हिसेस मिळणार आहे, मग ते काय करतील, त्यांना माहीत नाही तर ते महाग वकील कसा शोधायचा याच्या माग करतील, नाही तर ते हतबल पडतील. पण ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या विधी साक्षरता न्याल की त्यांना सांगाल की गव्हर्नमेंटकडनं असे काही प्रोव्हिजन्स आहेत, त्यावेळेस ते काय करतील, ते त्या योजनांचा लाभ घेणार आहे. म्हणजे फ्री लिगल ॲड पोहोचवण्याकरिता नालसा अशा प्रकारे देखील सहाय्य करत असते. त्यानंतर जाणीव जागृती करणं, विशिष्ट योजना त्या ठिकाणी कार्यान्वित करणं किंवा पर्यायी मार्ग काय आहेत लिगल एड पोहोचवण्याचे, हे सर्व सांगण्याचं काम कुठं होतं तर हे नालसा स्वतः ते काम त्या ठिकाणी करते आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. तो पुढचा प्रश्न असा आहे की द स्टेट इन इंडिया सीम्स रिलक्टंट टू एम्पॉवर अर्बन लोकल बॉडीज बोथ फंक्शनली ॲज वेल ॲज फायनान्शियली. तुम्हाला माहिती आहे की पोस्ट कोविड जो एरा आहे, कोविडोत्तर जो काळ आहे, त्या कोविडोत्तर काळामध्ये भारतातल्या बहुतांश अर्बन लोकल बॉडीज म्हणजे नागरी स्थानिक संस्था ज्या आहेत त्यांचं त्या ठिकाणी इलेक्शन झालेलं नाही आहे. आणि त्यावर भरपूर चर्चा भारतीय पर्स्पेक्टिव्ह होत आहे. काही स्टेट्समध्ये, महाराष्ट्रासारखा स्टेट आहे, मध्य प्रदेशसारखा स्टेट आहे की इथं आरक्षणांचे देखील काही पेच प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे. या कॉन्टेक्स्टमध्ये UPSC तुम्हाला हा प्रश्न विचारते आहे. मग आता ह्याच्यामध्ये UPSCला काय अपेक्षित आहे की तुम्हाला एकतर तुम्हाला अर्बन लोकल बॉडीज ज्या आहेत त्यांची फंक्शनिंग काय आहे प्लस त्यांचं फायनान्स काय आहे, ह्या 2 कंडिशन कशा आहेत ते बघणं गरजेचे आहे. हे तुम्हाला माहीत असलं तरच त्याचा पुढचा जो पार्ट आहे जो प्रश्नामध्ये विचारलेला आहे आणि जो तुम्हाला त्या ठिकाणी त्याला तुम्हाला टॅकल करायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला कमेंट द्यायची आहे, तो काय आहे की राज्य कसे रिलक्टंट आहे, राज्य कसं ती गोष्ट पूर्ण करत नाही आहे. कोणती गोष्ट आहे तर ते एम्पॉवरमेंट करायचं, त्यांना सक्षम करायचं. म्हणजे असं तुमच्या ज्या महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायती आहे, त्यांच्या सक्षमीकरणामध्ये खरंच तुम्हाला वाटतं का की राज्य तितकं सहभाग घेत नाही आहे. तर तुम्ही याच्यामध्ये उत्तर लिहिताना असं करू शकता. ॲक्च्युअलमध्ये हा प्रॉब्लेम भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे की आफ्टर 73 आणि 74च्या नंतर जे काही डिसेंट्रलायझेशन झालं त्यामध्ये वित्तीय डिसेंट्रलायझेशनचा प्रॉब्लेम आहे, फंक्शनल ऑटोनॉमीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि तो तुम्हाला प्रश्न जो आहे तो प्रश्न तुम्हाला तिथंच घेऊन जातो आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही कारणं काय काय देऊ शकते की ह्याचं नेमकं काय काय कारणं आहेत. तर सगळ्यात पहिलं कारण आहे की राजकीय केंद्रीकरण झालेलं आहे. राजकीय केंद्रीकरण म्हणजे काय तर ज्या पक्षाचं राज्यात शासन आहे तो पक्ष
ज्या विरोधी पक्षाच्या अर्बन लोकल बॉडीजला त्या ठिकाणी एम्पॉवर करण्याकरिता धजावत नाही, आणि जर त्यांना धजवायचं नाही आहे तर मग काय होतं की ते राजकारण जे काही स्टेट आहे तर स्टेटला काय होतं, राज्य जे आहेत आपले, तर राज्य सरकारांना असं असतं की आमच्याकडं सत्तेचं केंद्रीकरण त्या ठिकाणी असायला हवं. हेच झालं राजकीय केंद्रीकरणाचं कारण. त्यामुळं त्या ठिकाणी अर्बन लोकल बॉडीजला त्या ठिकाणी एम्पॉवर केलं जात नाही. तसंच ह्याच्यामागचं आणखीन एक कारण आहे की जे अर्बन लोकल बॉडीज आहे, ULBsकडनं येणारा जो काही टॅक्स आहे त्या टॅक्सला जो काही कर आहे त्या करावरती राज्याचं उत्पन्नाचा स्रोत मोठा आहे, आणि त्यामुळं राज्याला आपल्या उत्पन्नाच्या स्रोताला मर्यादित होताना पाहायचं नाहीये. त्यांना त्यांचा स्रोत त्या ठिकाणी कमी झालेला नको आहे. मग आता ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय, तर यातनं राजकीय केंद्रीकरण होतंय. राज्याला ULB मधनं येणाऱ्या करामुळं फायनान्शियल एम्पॉवरमेंट त्या ठिकाणी ULBची होत नाहीये. त्याच्यानंतर जो काही डिमार्केशनचा प्रश्न आहे की वित्तीय जे अधिकार आहेत त्या वित्तीय अधिकारांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांना एक लिस्ट असायला हवी. जसं तुम्ही 280च्या अंतर्गत संविधानाच्या अनुच्छेद 280च्या अंतर्गत तुम्ही ज्यावेळेस बघता की केंद्र आणि राज्यांचं 280 काय आहे, तर हे फायनान्स कमिशनच्या रिलेटेड आर्टिकल आहे की ज्या अंतर्गत राज्य आणि केंद्रामध्ये त्या ठिकाणी जे काही हे करातनं जे उत्पन्न आहे, रेव्हेन्यू जे आहे त्याचं त्या ठिकाणी बायफर्गेशन केलं जातं. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वाटप केलं जातं. तशा प्रकारच्या ज्या सिस्टीम राज्य प्लस त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या दृष्टीनं आहे, त्या बॉडीज ज्या आहे, राज्य वित्तीय आयोग जे आहेत ते त्या प्रकारे सक्षम नाही आहे. त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये वेगनेस त्या ठिकाणी आहे, आणि ह्याचा कुठंतरी परिणाम ULBच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फायनान्शियल वित्तीय सक्षमीकरणावर देखील होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तसेच जे राज्य जे आहेत म्हणजे ULB जे आहे ते ULBच्या जे काही तिथलं जे प्रशासन आहे त्या प्रशासनावरती राज्याचा मोठ्या प्रमाणात कंट्रोल आहे, आणि मग राज्याचा कंट्रोल असल्याकारणानं ते जे अधिकारी आहे ते राज्याच्या हिशोबानंच काम करत असतात. त्याच प्रकारे ह्याच्या अनुषंगानेच वर्ल्ड बँक जे आहे, जागतिक बँक जे आहे, तिचा एक रिपोर्ट आहे की तिनं सांगितलं आहे की आपल्या भारतातल्या ज्या ULBs आहे आफ्टर कॉन्स्टिट्युशनल स्टेटस 73rd 74thच्या नंतर देखील अर्बन लोकल बॉडीजला त्या ठिकाणी एम्पॉवर करण्याकरिता, सक्षम त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याकरिता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता दिसून आलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स दिसून आलेले आहे. मग आता ह्याचा परिणाम काय होतो, याचे परिणाम देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, आणि तुमच्या त्या कमेंटमध्ये त्याचे परिणाम देखील येणं गरजेचे आहे. आता परिणामाच्या दृष्टीनं तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे काय, एक तर कार्यक्षमतेचा अभाव होऊन जातो, आणि त्यामुळे काय होतं की ULBs त्यांचं जे काम आहे ते व्यवस्थित फॉलो करत नाहीये. दुसरी गोष्ट, लोकांना तो सेवा पुरवठा होत नाहीये, लोकांना त्याचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय होतो आहे, तर दुसरा प्रॉब्लेम असा आहे की उत्तरदायित्वाचा अभाव होतो आहे. स्टेट फायनान्स कमिशनचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं कॅपॅसिटी बिल्डिंगवर प्रॉब्लेम निर्माण होत आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत परिणाम असा झालेला आहे की त्या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी ULB जे आहे त्या पूर्ण कार्यक्षमतेनं काम करताना दिसत नाही आहे, असं तुम्ही त्या ठिकाणी कन्क्लुजन ह्या प्रश्नाच्या उत्तराचं करू शकता. यानंतरचा जो मुद्दा आहे तो आता आपण या ठिकाणी बघूया. तो आहे कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट ब्रिटिश अँड इंडियन अप्रोचेस टू पार्लमेंटरी सोव्हर्निटी. संसदेच्या सार्वभौमत्वाच्या अनुषंगाने हा प्रश्न आलेला आहे, आणि हा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी दोन राष्ट्रांच्या संविधानिक तरतुदींची तुलनेच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आपल्या जो काही GS2चा सिलेबस आहे त्या GS2च्या सिलेबसमध्ये या संदर्भात तुम्हाला स्पष्ट अशी मांडणी केलेली त्या ठिकाणी दिसते आहे की ज्याच्यामध्ये विविध देशाच्या संविधानांची भारतीय संविधानाच्या अनुषंगानं तुलना करणं अपेक्षित आहे. मग आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला कम्पेअर करायचं आहे, त्यातले साम्यस्थळे सांगायचे आहे, त्यातले जे काही भेद आहेत ते भेद देखील तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचा आहे. मग आता ह्यातलं आपण काय करूयात की सगळ्यात पहिले त्याची 3 जे मुख्य आयाम आहेत त्या आयाम त्या ठिकाणी ज्या आयामांवरती तुम्ही ही तुलना करू शकता ते आपण बघूयात.
सगळ्यात पहिला आयाम असा आहे की ऐतिहासिक नेमकी काय पार्श्वभूमी आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आयाम आहे तो आहे कायदेशीर तरतुदी काय आहे. आणि तिसरा जो आयाम आहे तो तिसरा आयाम हा प्रत्यक्ष परिणामांचा त्या ठिकाणी आहे. आता नेमके म्हणजे ब्रिटिश प्लस भारतीय संविधानाच्या अनुषंगानं जे काही आपली पार्लमेंटरी सॉव्हरेनिटीचा कन्सेप्ट आहे, म्हणजे संसदीय सार्वभौमत्वाचा जो अंग आहे तो अंग तुम्हाला त्या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. आता पहिले आपण बघूयात की ब्रिटिश कॉन्टेक्स्टमध्ये ऐतिहासिक काय कॉन्टेक्स्ट होता, पार्लमेंटरी डेमोक्रेसी येण्याचा ऐतिहासिक कॉन्टेक्स्ट कोणता होता. तर सगळ्यात पहिले जो हक्कांच्या संदर्भातला त्यांचा जाहीरनामा होता तो म्हणजे मॅग्ना कार्टा. त्या मॅग्ना कार्टातनं काय चाललंय तर त्यातनं हक्कांच्या अनुषंगानं मांडणी करण्यात आली आणि त्या हक्कांचं संरक्षण करण्याकरिता तुम्हाला त्या ठिकाणी पार्लमेंट असणं गरजेचं आहे आणि पार्लमेंट त्या अनुषंगानं सॉव्हरेन आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ऐतिहासिक दस्तावेज काय आहे तर तो आहे मॅग्ना कार्टा, ज्याच्यातनं त्या ठिकाणी हक्कांच्या अनुषंगानं मांडणी झालेली आहे. दुसरं काय आहे तर दुसरं आहे रक्तरंजित जी काय ब्लडलेस रिव्होल्युशन जी झालेली आहे युरोपामध्ये, तर त्या ब्लडलेस रिव्होल्युशन ब्रिटिश लोकशाही, पार्लमेंटरी लोकशाही, संसदीय लोकशाहीचा पायाभरणी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि राजाकडनं किंवा राणीकडनं जे काही सत्ता आहे ती सत्ता कुठंतरी पार्लमेंटकडे शिफ्ट केलेली आहे आणि राजा आणि राणीला सेरोमोनियल पोझिशनला त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे. हे दोन कोणते कॉन्टेक्स्ट आहे तर हे ऐतिहासिक कॉन्टेक्स्ट त्या ठिकाणी आहे आणि ते तुम्हाला स्पष्टपणे लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर कायदेशीर काय आहे तर कायदेशीर आहे की एव्हिडायसी जे आहेत, जे मोठे थिंकर होऊन गेलेले आहेत, जे कॉन्स्टिट्युशनल लॉजच्या संदर्भामध्ये त्यांची जी कन्सेप्ट आहे, रूल ऑफ लॉची जी कन्सेप्ट आहे, कायद्याच्या राज्याची जी कन्सेप्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. या कन्सेप्टच्या अनुषंगानं तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की प्रोफेसर एव्हिडायसी यांनी संसदीय सार्वभौमत्वाची मांडणी केलेली आहे. तसेच त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही फॉर्मल जो रिव्ह्यू आहे, म्हणजे आपण कायदेशीरदृष्ट्या तरतुदीबद्दल बोलतोय तर इथं डायसींचं नाव येणं गरजेचं आहे. डायसींचं एक नाव येऊ शकतं. एव्हिडायसींनी जे कायद्याचं राज्याची कन्सेप्ट सांगितलेलं आहे, प्लस त्यांनी त्यातनं पार्लमेंटरी डेमोक्रेसी का गरजेची आहे आणि त्याचं पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी का गरजेची आहे, त्यामुळं त्यांनी संसदेच्या सार्वभौमत्वाची त्या ठिकाणी भलामणी केलेली आहे. प्लस त्याच्यानंतर नो फॉर्मल ज्युडिशियल रिव्ह्यू अशी एक कन्सेप्ट त्या ठिकाणी ब्रिटिश संसदेच्या संदर्भामध्ये आहे की तिथं हाऊस ऑफ लॉर्ड जे आहे त्यांच्याकडे तुम्ही मॅटर्स रेफर करू शकता. हाऊस ऑफ लॉर्ड इथं ज्युडिशियल स्क्रुटिनीचं काम करतं, न्यायालय करत नाही. त्यामुळे पार्लमेंट जे आहे ती पार्लमेंट सॉव्हरेन तिथं त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते आहे. आणि ह्याचा आणखीन महत्त्वाचं कारण काय आहे तर ते कारण आहे की तिथं लिखित राज्यघटना नाही. आपण त्या ठिकाणी आमच्या बॅचचे जे विद्यार्थी आता हे बघतायत त्यांना आपण त्यावेळेस लिखित आणि अलिखित जे संविधान आहे त्यांचं जे एकदम डिफरन्स जे आहे ते आपण त्यांना ते सांगितलेलं आहे, त्यांना त्याची आयडिया आलेली आहे. तर अलिखित जे आहे ते अलिखित कन्व्हेन्शनमधनं आलेलं आहे, विविध खटल्यांमधनं आलेलं संविधान असतं आणि ते ब्रिटन संविधान आहे हे तुम्हाला ऑलमोस्ट माहीत असणं आवश्यक आहे. तर लिखित राज्यघटना नाही आहे, त्यामुळं संसदेच्या कायद्यांना सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे. संसद ही सार्वभौम त्या ठिकाणी ब्रिटिश कॉन्टेक्स्टमध्ये त्या ठिकाणी आहे. प्लस त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय झालेला आहे तर प्रत्यक्ष परिणाम असा झालेला आहे, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात आपण बोलतो आहोत तर त्यामध्ये एकतर तिथली संसद सर्वोच्च झालेली आहे आणि त्यांनी जरी स्कॉटलंड, वेल्स, उत्तर आयर्लंड यांना काही अधिकार दिले असले तरी त्यांचा जो अपिलीय अधिकार आहे तो त्यांनी त्या ठिकाणी पार्लमेंटमध्येच त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्यामुळं काय होतंय तर तिथं स्पष्ट स्वरूपात म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता की ब्रिटिश जी काही पॉलिटी आहे त्या ब्रिटिश पॉलिटीमध्ये स्पष्ट असं सॉव्हरेनिटी आहे, संप्रभुत्व त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये आता तुम्ही जर ह्या सर्व गोष्टींना बघायचं ठरलात तर तुम्हाला त्याचे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचे आहे. सगळ्यात पहिले भारताच्या अनुषंगानं तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 जो आहे तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी
संसदीय संरचनेचा अनुषंगानं मांडणी करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे जे मूळ आहे, ऐतिहासिक जो मूळ आहे भारतीय संसदेचं, ते कुठं भेटतं तुम्हाला? एक तर 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये मिळतं, प्लस त्याचा ऐतिहासिक दस्तावेजीकरण की आपण संसदीय लोकशाहीचं का घ्यायची आहे, पण अध्यक्षीय लोकशाहीकडं का जात नाही आहे. तर हा म्हणजे अध्यक्षीय लोकशाही कुठं आहे, तर ही अमेरिकेत आहे, त्या स्वरूपाची आपण का जात नाही आहे. कारण आपण ही डेमोक्रेसी आहे, रिपब्लिक आहे, प्लस अमेरिका ही तशीच आहे ना. अमेरिका सर्वात जुनी आहे, आपण सर्वात मोठी लोकशाही आहे, परंतु आपण अध्यक्षीय का नाही केली. तर या संदर्भातली विस्तृत चर्चा तुम्हाला कुठं भेटते, तर त्याचा ऐतिहासिक दस्तावेज जे आहेत ते आपल्या संविधान सभेमध्ये जे आपले फोरफादर्स आहेत, संविधानाचे फोरफादर्स जे आहेत, त्यांनी त्या ठिकाणी, राष्ट्राचे फोरफादर्स जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यावरती विस्तृत अशी चर्चा केलेली आहे. हे दोन काय आहे, एक काय आहे 1935चा कायदा, त्यानंतर संविधान सभेतल्या चर्चा, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी भारतीय पार्लमेंटरी डेमोक्रेसीची मांडणी करताना दिसत आहेत. त्याच्यानंतर लिगल प्रोव्हिजन्स काय आहेत, तर एकतर आपली लिखित राज्यघटना आहे, त्यामुळं संसदेचं जे कार्य आहे ते त्यांनी लिखित करून ठेवलेलं आहे, त्याचं कोडिफिकेशन आहे, अधिकार क्षेत्राचं कोडिफिकेशन आहे. आणि मग इथं मेन मुद्दा येतो की इथं हा जो मूलभूत मुद्दा आहे त्या मूलभूत मुद्द्यातनं तुम्हाला भारतीय संविधानाची संसदेची सॉव्हरेनिटी, सार्वभौमत्व, ब्रिटिश संसदेच्या सार्वभौमत्व यांच्यामधला मेजर डिफरन्स कळतो की इथं संसदेनं केलेल्या कायद्यांचा देखील ज्युडिशियल रिव्ह्यू होतो. आणि त्या ज्युडिशियल रिव्ह्यूला कॉन्टेक्स्ट काय असतो, तर ती एक बेसिक स्ट्रक्चरची डॉक्ट्रिन असते, एक संविधानाच्या मूल्यव्यवस्थेची डॉक्ट्रिन असते. म्हणजे भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही संसदेला सार्वभौम म्हणू शकत नाही आहे, कारण की त्याच्यावर चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. आणि हे चेक्स अँड बॅलन्सेस कुठं निर्माण होतात? एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आणि लेजिस्लेचरमध्ये. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपल्याकडे संविधान हे सर्वोच्च असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. आणि काही अंशी संविधानात देखील बदल होऊ शकतात, आणि त्या बदलाचा जो अधिकार आहे तो संसदेकडे आहे. म्हणजे आपल्याकडे गुंतागुंतीची परिस्थिती आहे, चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. त्यामुळं आपली संसद ही सार्वभौम आहे का, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये नाही आहे. त्याच्यावर ज्युडिशरीचा देखील कंट्रोल त्या ठिकाणी असणार आहे. आणि आपण संविधानिक सार्वभौमत्वाकडे झुकलेली आपली पॉलिटी आहे, कारण त्याच्यात तुमच्याकडं लिखित राज्यघटना देखील आहे. त्याच्यानंतर आता ह्याचा प्रत्यक्ष व्यवहारात काय परिणाम झाला, तर आपल्याकडे संसदीच्या सार्वभौमत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं संविधानाचं जे महत्त्व आहे ते सर्वोच्च झालेलं आहे. संविधान सार्वभौमत्वाकडे आपण जाणारी पॉलिटी निर्माण करून ठेवलेली आहे. प्लस ज्युडिशियल रिव्ह्यूमुळे काय झालं आहे, तर हे कायद्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा देखील तिथं अधोरेखित झालेला आहे. आणि संघराज्यीय संरचना जी आहे त्या संघराज्यीय संरचनेमुळं आणखीन एक प्रॉब्लेम झाला आहे की राज्यांच्या संदर्भामध्ये जे काही राज्यसूचीतले कायदे विभाग आहेत, विषय आहेत, त्यांच्यावरती जे काही कायदे करण्याचा अधिकार तो राज्यांना आहे. म्हणजे काय झालं, ते राज्य देखील त्या कॉन्टेक्स्टमध्ये राज्यांच्या विधिमंडळांकडे देखील पॉवर डिव्हॉल्वेट झालेलं आहे. तिचं पॉवर तुम्हाला सॉव्हरेन संसदेकडं नाही आहे. अर्थातच त्याला काही स्पेशल कॉन्टेक्स्टचे अपवाद आहे, नॅशनल इमर्जन्सीचं वगैरे, परंतु नॉर्मल कंडिशनमध्ये तसं नाही आहे. त्यामुळं भारतीय संसदेला तुम्ही त्या ठिकाणी ब्रिटिश संसदेच्या तुलनेनं सार्वभौम स्वरूपाची म्हणू शकत नाही, अशी तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, तो पुढचा प्रश्न आपण त्या ठिकाणी बघणार आहोत, तो आहे डिस्कस द रोल ऑफ प्रिसिडिंग ऑफिसर्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर इन मेंटेनिंग ऑर्डर, इम्पार्शलिटी, इन कंडक्टिंग लेजिस्लेटिव्ह वर्क एंड इन फैसिलिटिंग बेस्ट डेमोक्रेटिक प्रैक्टिसेस. विधायी कार्यों में संचालन की व्यवस्था एवं निष्पक्षता बनाए रखने में और सर्वोत्तम लोकतांत्रिक परंपराओं को सुगम बनाने के लिए राज्य विधायियों के पीठासीन अधिकारियों का भूमिके का विवेचन कीजिए. म्हणजे काय, तर तुम्हाला विधानसभा, विधान परिषदेचे जे प्रिसिडिंग ऑफिसर आहेत, जे म्हणजे सभापती आहेत किंवा विधानसभा अध्यक्ष आहेत, यांच्या कार्यक्षेत्राच्या अनुषंगानं, यांच्या कार्याच्या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी मांडणी करायची आहे. आणि त्यातला कॉन्टेक्स्ट कोणता सांगितलेला आहे, तर कॉन्टेक्स्ट हा ऑर्डर मेंटेन करायची आहे सभागृहात आणि इम्पार्शालिटी त्या ठिकाणी असायची आहे. एक नियम आधारित कार्य करणं प्लस तुम्ही त्या ठिकाणी भेदभावाचं तत्व अंगीकारणं नाही आहे, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग आता ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असल्यामुळं काय प्रॉब्लेम होतो, आणि हे नेमका प्रश्न कुठनं आला, कारण की मागच्या जे काही 5 वर्ष आहे 2019 पासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये
विधायकांना सस्पेंड करणं म्हणजे खासदारांना सस्पेंड करण्याचं त्या ठिकाणी जो एक प्रेसिडेन्स तयार झालेला आहे, कदाचित ह्या प्रश्नाचं इन्स्पिरेशन UPSCला तिथनं आलेलं आहे. फक्त तिथं त्यांनी काय केलं आहे, तर इथं यांनी स्टेट लेजिस्लेचरचा मुद्दा मांडलेला आहे, ना की पार्लमेंटचा. म्हणजे UPSCचा रोख वेगळा आहे आणि प्रश्न विचारताना फ्रेम करताना वेगळा केलेला आहे. पण तुम्हाला हे टॅकल करताना लक्षात यायला पाहिजे की आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, इथं प्रेसिडिंग ऑफिसरचे रोल काय काय आहेत ते तुम्ही डिसाईड करणार आहे. त्यामधले काही आर्टिकल तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. समजा आर्टिकल 100 आहे. आर्टिकल 100मधनं वोटिंग राईट त्या ठिकाणी मिळतो आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 122 आहे. हे आर्टिकल तुमच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सभागृहात नियमाधारित संस्था काही कार्यचालन व्हायला हवं, दोन्ही बाजूच्या लोकांना त्या ठिकाणी व्यवस्थित बोलता यायला हवं. त्याच्यानंतर जो वेळ आहे तो जो काही कार्यवाहीचा वेळ आहे तो व्यवस्थित अलोकेट झालेला पाहिजे, त्यांच्या संख्याबळाच्या अनुसार अलोकेट असायला हवा, त्या नियमात बसणाऱ्या गोष्टी असायला हव्यात, हे तुम्ही सांगू शकता. दुसरी गोष्ट, इम्पार्शलिटीच्या अनुषंगानं तुम्ही असं सांगू शकता की दोन्ही सभागृहातल्या दोन्हीही बाजूच्या म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष ह्या दोन्हींना समान वागणूक त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे. त्यांचा आवाज कुठंतरी बॅन होतोय का हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित व्ह्यू टाईम मिळतो आहे का, संसद TV मधनं त्यांना व्यवस्थित प्रतिनिधित्व मिळतं आहे का, तर हे राज्याच्या अनुषंगानं आहे. आणि मी थोडंसं पार्लमेंटच्या अनुषंगानं संसद TVचा उल्लेख केला, राज्य विधिमंडळाच्या अनुषंगानं तुम्ही सांगू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी इम्पार्शलिटीचं तत्व कुठं आहे. तर आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं तुम्ही उदाहरण देऊ शकला असता की विधानसभा अध्यक्षांकडे काही MLAच्या डिस्क्वालिफिकेशन, आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आहे आणि मग ह्या डिस्क्वालिफिकेशनच्या मुद्द्यावरती इम्पार्शलिटी जी आहे ती कसोटीवर त्या ठिकाणी लागते. विशेषतः जो काही 10th सूची आहे आपली, जे काही त्याच्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉज जे आहेत त्या पक्षांतरबद्धी कायद्याच्या अनुषंगानं जे काही तुमचे प्रेसिडिंग ऑफिसर आहेत, स्पीकर्स आहेत, यांचा रोल जो आहे तो मुख्य त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे. मग ह्या अनुषंगानं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी करू शकता. आणि ह्या अनुषंगानं जो प्रेसिडिंग ऑफिसर आहे तो प्रोटेक्टर आहे, तो मायनॉरिटीज व्हाईट्सचा प्रोटेक्टर असायला हवा. तुमच्या सभागृहामध्ये एक जरी प्रतिनिधित्व असला एखाद्या पक्षाला तर त्याला देखील तुम्ही तितकाच महत्त्व द्यायला हवं. त्याच्यानंतर जे काही वर्ड आहे म्हणजे काही हुल्लडबाजी होऊन समोरच्यांचे आवाज दाबले जात असेल तर तिथं त्यांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे, मग ते सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो. ह्या सगळ्या अनुषंगानं हाऊसला ऑर्डरमध्ये ठेवणं प्लस इम्पार्शलिटी मेंटेन ठेवणं त्या ठिकाणी जे प्रेसिडिंग ऑफिसर्स आहेत त्यांच्याकरता खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, पुढचा जो प्रश्न आहे तो गव्हर्नन्सच्या अनुषंगाने आहे. तो म्हणजे द क्रिटिकल ॲस्पेक्ट ऑफ डेव्हलपमेंट, क्रुशियल ॲस्पेक्ट ऑफ डेव्हलपमेंट प्रोसेसेस हॅज बीन inadequate attention paid to human resources development in India. suggest measures that can address this adequacy. म्हणजे आपल्याकडे जे काही विकासात्मक कार्य झालेले आहेत त्या विकासात्मक कार्यांमध्ये त्या ठिकाणी मनुष्यबळ विकासाचा मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये ॲड्रेस केलेला आहे, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. प्लस त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला आता सजेशन्स देखील द्यायचे आहे, उपाय देखील सुचवायचे आहेत. म्हणजे तुमचं काय झालं, प्रश्न आहेत, एक प्रश्न 2 भाग आहेत. पहिला भाग काय आहे की तुम्हाला पहिले सांगायचं आहे की अटेन्शन पेड कमी झालेला आहे का, आणि डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये आपण HRDचा मुद्दा कुठेतरी मागं पडला आहे का. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे की तुम्हाला मेजर सजेशन करायचे आहेत. मग सगळ्यात पहिले तुम्ही सांगा की हा खरंच पडलेला आहे, त्याचं कारण काय आहे. तर त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे त्या ठिकाणी स्किल्स कमी आहेत. त्याच्यानंतर एज्युकेशन झालेले जे ग्रॅज्युएट आहेत त्यांच्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. असरचा अहवाल तुम्ही कोट करू शकता की ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की 5वीचे जे विद्यार्थी आहेत त्यातल्या 50% विद्यार्थ्यांना दुसरीचं देखील जे काही टेक्स्ट आहे, जे काही पुस्तके आहेत ते वाचता येत नाही आहे. अशा प्रकारचं आपलं शिक्षणावरचं भर कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर कौशल्य विकासावरती तुम्ही कमी भर दिलेला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातलं विभाजन त्या ठिकाणी आहे. स्किलच्या बाबतीत आहे, एज्युकेशन क्वालिटीच्या बाबतीत आहे, न्यूट्रिशनच्या बाबतीत आहे.
आहे, पोषणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी हा डिवाइड आहे. आणि ह्याच्यातनं काय झालं आहे, तर ह्याच्यातनं तुम्ही मानव संसाधनाच्या विकासावरती कमी भर दिलेला आहे हे त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, तो पुढचा मुद्दा काय सांगतोय तुम्हाला, तर तो असा म्हणतोय की आता तुम्हाला उपाय सांगायचा आहे. मग उपाय काय सांगणार तुम्ही, आणि उपायावर जास्त भर देणं गरजेचं आहे. कदाचित ह्याच्यात तुम्हाला 3 मार्क काय प्रॉब्लेम्स आहेत ते सांगण्याचे असणार, 7 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी उपाय सांगण्याचे असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यायला हवा. गुणवत्तापूर्ण शिक्षण नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे अभ्यासक कमी आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला डिजिटल शिक्षणावरती भर द्यायची गरज आहे. वेगवेगळे अभ्यासक्रम डिझाईन करण्याची गरज आहे. ते अभ्यासक्रम कसे असायला हवेत, तर ते उद्योग स्नेही असायला हवेत. उद्योगांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारे त्या ठिकाणी असायला हवेत. त्याच्या अनुषंगानं स्किल इंडिया जी 2015ची स्कीम आहे ती तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. तसंच नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन प्रोग्राम जो आहे तो तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. मग अशा स्वरूपात भारत सरकार या अनुषंगानं काम करत आहे, आणि ह्या अनुषंगानं भारत सरकारच्या वेगवेगळ्या योजना देखील आहेत त्या देखील तुमच्या उत्तरामध्ये येणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा कोणता प्रश्न आहे तो बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे की डिस्कस द रोल ऑफ कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया इन कंटेनिंग द अब्यूज ऑफ डॉमिनंट पोझिशन बाय मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स इन इंडिया रेफर टू रिसंट डिसिजन्स. म्हणजे नजीकच्या काळातले जे काही खटले आहेत, जे काही निकाल त्या ठिकाणी आलेला आहे कॉम्पिटिशन कमिशनकडनं, तर याच्या अनुषंगानं तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आणि प्रश्नाचा रोग असा आहे की ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या बहुराष्ट्रीय कंपन्या त्या ठिकाणी मार्केटमधल्या त्यांच्या डोमिनंट पोझिशनचा, त्यांच्या पॉवरचा, त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग करत आहेत, आणि त्यातनं मग त्यांनी स्पर्धेला कसं कर्टेल केलेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. मग त्याच्यात तुम्ही सुरुवात करू शकता की आता कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला तुम्ही भारतीय स्पर्धा आयोग असं देखील मराठीमध्ये त्या ठिकाणी म्हणू शकता. आता भारतीय स्पर्धा आयोगाच्या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी स्पर्धा कायदा आहे, त्या अनुषंगानं ती स्थापना आहे. ती स्थापनेचा जो कायदा आहे तो कायदा देखील तुम्हाला लिहायचा आहे, आणि तो कायदा 2002चा आहे. त्याला कॉम्पिटिशन ॲक्ट असं म्हणतात. त्या 2002च्या कायद्यानं कॉम्पिटिशन कमिशनचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. आणि कॉम्पिटिशन कमिशनचा जो सगळ्यात महत्त्वाचा जो चर्चेत आला कॉम्पिटिशन कमिशन, तो कधी आला आहे, तर GST ज्यावेळेस आपल्याकडं पास झालेला आहे 2017ला, तर त्या GSTच्या नंतर वेगवेगळ्या ज्या हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्स व्यावसायिकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बिल्स वाढवलेले आहेत GSTच्या नावाने. जे ॲक्च्युली सर्व्हिस टॅक्स त्या ठिकाणी देत होते, परंतु त्यांनी GSTच्या नावाने जे बिल वापरले त्यानंतर प्लस GSTचा फायदा घेऊन वेगवेगळ्या ज्या किमती आहेत त्या मोठ्या व्हायला लागल्या. त्याच्या अनुषंगानं मग कॉम्पिटिशन कमिशनचे जे काही रूल्स आहे, गाईडलाईन्स आहेत त्या महत्त्वाच्या होत्या, त्या चर्चेत आल्या. मग त्याच्यानंतर स्पर्धा आयोग आहे असं देखील काही लोकांना त्या क्षणाला समजलेलं आहे. अर्थातच सगळे काही UPSCची तयारी करत नाही, त्यामुळं त्यांना काही लोकांना असं काहीतरी आयोग आहे हे देखील, आणि काही UPSC करणाऱ्यांना देखील त्यावेळेसच ते लक्षात आलेलं आहे. मग आता ह्या स्पर्धा आयोगाचा ह्याच्यावरती नेमकी भर का दिलं आहे, तर ज्या काही वेगवेगळ्या आपल्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या बहुराष्ट्रीय कंपन्या काय करतात की त्यांच्या डॉमिनंट पोझिशनला वापरून कसं बाजार व्यवस्थेला त्यांच्या बाजूनं झुकवत आहे, आणि त्यातनं मग जे काही आपले छोटे व्यापारी आहेत त्यांच्यावरती कसा त्याचा परिणाम होतो आहे, या अनुषंगानं तुम्हाला ही उत्तर लिहायचं आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही नजीकच्या कोणत्या केसेस आहेत त्या केसेस लिहू शकता, आणि कॉम्पिटिशन कमिशनच्या कार्याचा आढावा घेऊ शकतात. सगळ्यात पहिले कॉम्पिटिशन कमिशन काय करतं, तर त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं मर्जर जे असतं, एकत्रित जे येणं असतं, त्याला ते रिव्हिजिट करतं की ह्याच्यामध्ये काही माल प्रॅक्टिसेस आहेत का, ह्याच्यात काही सत्तेचा दुरुपयोग झालेला आहे का. त्याच्यानंतर ते काय करतात, अधिग्रहण जे झालेलं आहे ते अधिग्रहण व्यवस्थित झालेलं आहे का ते बघता. त्याच्यानंतर जर ते व्यवस्थित झालं नसेल त्यांना दंड देण्याचं काम ते त्या ठिकाणी करतात. आणि नजीकच्या केसेस जर तुम्हाला लिहायच्या असतील तर सगळ्यात पहिले तुम्हाला 2021चं गुगलची जी केस आहे ती तुम्ही तिथं त्या ठिकाणी लिहू शकता, ज्याच्यामध्ये
एक 1337 कोटीचा त्या ठिकाणी दंड कॉम्पिटिशन कमिशननं गुगलला वापरलेला आहे, लावलेला आहे की गुगलना त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू त्यांच्याच काही स्पेसिफिक प्रोडक्टला कसं त्यांनी त्या ठिकाणी प्रमोट केलेलं आहे, त्या अनुषंगानं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या संदर्भातली 2020ची एक एक केस आहे. त्या केसमध्ये कसं बिग बिलियन डेजचे जे आत्ताचे सेल चालू आहेत त्या सेलमधनं कसं त्या ठिकाणी रिटेल मार्केट्सवर कसा दुष्परिणाम होतो आहे आणि ही कार्टलिंग कशी निर्माण होते आहे याच्या अनुषंगाने देखील एक केस आहे. त्याच्यानंतर कॉलकॉम केस आहे जी 2G आणि 3G लायसन्सच्या संदर्भामध्ये होती, ज्याच्यामध्ये कॉलकॉम काय करत होतं की कॉलकॉम त्यांची सर्व्हिस जे वापरत होते त्यांच्याकडनं रॉयल्टी कमी घेत होते, त्यांच्या स्पर्धकांच्या डिव्हाइसेस वापरणाऱ्या लोकांकडनं जास्त रॉयल्टी घेत होते. आणि ह्यातनं काय होत होतं तर ह्यातनं स्पर्धेचा जो नियम आहे की समान पातळीवर असणं तो कुठंतरी हार्म होत होता आणि त्याच्यातनं मग कॉम्पिटिशन कमिशननं त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका निभावलेली होती. या अनुषंगानं तुम्ही हे पूर्ण डिस्कस त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा ई गव्हर्नन्सच्या अनुषंगानं हा प्रश्न आलेला आहे. तो काय सांगतो, ई गव्हर्नन्स ॲज अ क्रिटिकल टूल ऑफ गव्हर्नन्स हॅज unstead in effectiveness, transparency and accountability in a government. What inadequacies hamper the enhancement of these features? म्हणजे अभी शासन का एक महत्वपूर्ण उपकरण के रूप में ई शासन ने सरकारों में प्रभावशालीता, पारदर्शिता और जवाबदेहिता का आगाज कर दिया है. कौन सी अपरिहार्यता इन विशेषताओं को अभिवृद्ध में बनाना बाधा बनती है. म्हणजे ह्याच्यातले हार्डल्स कोणते आहे ई गव्हर्नन्सचे त्या ठिकाणी तुम्हाला ते सांगायचे आहे. आणि या ई गव्हर्नन्सच्या अनुषंगानं मी लोकसत्तामध्ये एक त्यांचं जे UPSCचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लोकसत्ताच्या त्या ठिकाणी तुम्हाला माझे 2 आर्टिकल त्या ठिकाणी मिळतील, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची डिटेल माहिती ई गव्हर्नन्सची त्या ठिकाणी दिली. ई गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसच्या संदर्भामध्ये माझे काही लेख लोकसत्तामध्ये त्यांच्या डिजिटल पोर्टलला UPSC सेक्शनमध्ये तुम्हाला तिथं वाचायला भेटतील. तर त्यामध्ये आपण ह्याच्यावर डिटेल अशी डिस्कशन केलेलं आहे. आणि काहींना ते आर्टिकल जर भेटले नाही तर त्यांनी @UPSC इन मराठी म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथं तुम्हाला या संदर्भातले सगळे गव्हर्नन्सच्या रिलेटेड आर्टिकल देखील त्या ठिकाणी मिळणार आहे, तुम्ही ते लिहून घेऊ शकता. आता ई गव्हर्नन्सच्या अनुषंगानं काही कमतरता आहेत का, तर त्या कोणत्या कमतरता आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहेत. सगळ्यात पहिली कमतरता काय आहे, डिजिटल डिव्हाइडची कमतरता आहे. डिजिटल डिव्हाइड म्हणजे काय, तर डिजिटल डिव्हाइडमध्ये एकतर डिजिटल साक्षरतेचा मुद्दा येतो आहे आणि डिजिटल ज्या संसाधन आहेत त्याचा जो ॲक्सेस आहे तो सर्वदूर पोहोचलेला नाही हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर 6व्या सुरक्षेचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन प्लस डेटा प्रोटेक्शनच्या अनुषंगानं खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण होताना दिसत आहे. त्याच्यानंतर जी काही प्रशासकीय प्रभावी गुंतवणूक जी आहे ती होताना दिसत नाही. मोठ्या प्रमाणात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगानं कुठंतरी कमतरता दिसून येते आहेत. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे जे काही प्रशासनातली जी काही लालफितशाही आहे त्यांच्या थ्रू देखील ई गव्हर्नन्स अडॉप्ट करण्याची कुठंतरी कमतरता त्या ठिकाणी दिसत आहे. आणि बदल स्वीकारण्यास त्या ठिकाणी प्रशासन तयार नाही आहे, अशा अनुषंगानं कुठंतरी त्या ठिकाणी हे काही कारणं आहेत की ज्याच्यातनं ई गव्हर्नन्स जे आहे ते ई गव्हर्नन्स भारतामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं नाही आहे. ह्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो IRचा आहे, 10 मार्काचाच प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की व्हायरस ऑफ कॉन्फ्लिक्ट इज अफेक्टिंग द फंक्शनिंग ऑफ SCO इन अ लाईट ऑफ अबोव स्टेटमेंट पॉइंट आउट द रोल ऑफ इंडिया इन मिटिगेटिंग धिस प्रॉब्लेम. सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय आहे तर कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्षाचा जो काही विषाणू आहे तो SCO म्हणजे काय, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन हिच्या पूर्ण कार्यप्रणालीमध्ये हा कॉन्फ्लिक्ट जो आहे तो कॉन्फ्लिक्ट हा त्या ठिकाणी एक विषाणूचं काम करतो आहे. आणि ह्याला मिटिगेट करायचं असेल, ह्याला जर नष्ट करायचं असेल तर ह्याच्यामध्ये भारताची भूमिका काय आहे ह्याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि ह्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे 150 शब्दांमध्ये. त्या उत्तरात तुम्ही काय लिहू शकता ते मी आता तुम्हाला
त्या ठिकाणी सांगतो आहे. सगळ्यात पहिले काय आहे तर भारताची भूमिका काय आहे, तर भारताचे स्वतःचे SCOच्या मेंबरसोबतचे जे कॉन्फ्लिक्ट आहे ते बॉर्डरिंगचे आहे. एक कोणतं आहे, भारतासोबतच SCOचा मेंबर झालेल्या पाकिस्तानसोबत आपले काही कॉन्फ्लिक्ट आहे बॉर्डरचे. त्याच्यानंतर चीनच्या सोबत आपल्या सीमारेषेचा विवाद आहे आणि चीनचा इतरही देशांच्या सोबत सीमारेषेचा विवाद आहे. याच्यामध्ये संवादातनं हे मुद्दे सॉल्व करणं, याच्यातनं आंतरराष्ट्रीय सीमा डिमार्केट करणं हे महत्त्वाचं आहे. दहशतवाद विरोधी ज्या कारवाया आहेत त्या कारवाया वाढवायची गरज आहे. स्टेट फंडेड जो काही टेररिझम आहे विशेषतः पाकिस्तानच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती ठोस भूमिका घेऊन भारतानं SCOला तसा दबाव आणण्याची गरज आहे पाकिस्तानवर की जे टेरर फंडिंग आहे ती कुठंतरी कमी होताना होणे गरजेचे आहे. प्लस ह्या कॉन्फ्लिक्ट्समध्ये जे वेगवेगळ्या देशाची सायबर इकोसिस्टम आहे ती देखील काही फ्युअल टाकण्याचं काम करते. त्या सायबर इकोसिस्टमचा देखील, त्या सायबर सुरक्षेचा देखील महत्त्वाचा फायदा घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या संदर्भातले प्रोटेक्शनच्या अनुषंगानं SCOनं 2018मध्ये त्या ठिकाणी क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने एक ग्रुप बनवलेला आहे. त्याचं कार्यप्रणाली चांगली होणं गरजेचं आहे. प्लस इकॉनॉमिक इंटिग्रेशन होणं गरजेचं आहे, आर्थिक समावेशन होणं, आर्थिक एकत्रीकरण होणं आणि त्यातनं मग कुठंतरी जे काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते रिझॉल्व्ह होणं. कारण व्यापारातनं कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह होण्यामध्ये भरपूर फायदा त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे. आणि मग त्याचा डोमेस्टिक पॉलिटिक्स आणि त्या दोन्हींना एकत्र करून जो काही कॉन्फ्लिक्ट तयार होण्याचे परिणाम होतोय तो देखील तिथं त्या ठिकाणी कमी होण्यासाठी ट्रेड वाढणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक इंटिग्रेशन या पूर्ण रिजनचं होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात, तो काय आहे, हा शेवटचा प्रश्न आहे 10 मार्कवाला. त्याच्यामध्ये इंडियन डायस्पोरा हॅज स्केल्ड अ न्यू हाईज इन द वेस्ट, डिस्क्राईब द इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल बेनिफिट्स फॉर इंडिया. भारत आणि भारताचे जे काही भारताचे जे निवासी आहेत, जे भारतीय वंशाचे जे निवासी आहेत, जे वेगवेगळ्या देशांमध्ये राहत आहेत, त्या देशातल्या भारतीय निवाशांनी तिथल्या ज्या आणि ह्या सिमिलर टोनवरचा प्रश्न 2022ला देखील आला होता आणि त्याच्यामध्ये विशेषतः युरोप आणि अमेरिकेचा त्या ठिकाणी 2022चा प्रश्न हा युरोप आणि अमेरिकेच्या संदर्भामध्ये होता. आणि आज ह्यावेळेचा प्रश्न जो आहे तो विशेषतः पाश्चिमात्य देशांच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आहे. तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की इंडियन डायस्पोरावर दरवर्षी एक प्रश्न येतो आहे आणि हा प्रश्न ह्या वर्षी 2 प्रश्न होते. तर इंडियन डायस्पोरा हा कंपोनंट तुमच्या लक्षात असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि हा खूप महत्त्वाचा क्रुशियल असा कंपोनंट आहे की ज्याच्यावर इथून पुढं प्रत्येक वर्षी ॲटलिस्ट इथून पुढच्या 10 वर्ष तरी ह्याच्यावर प्रश्न येणारच आहे. एक ना एक प्रश्न 10 किंवा 15 मार्काचे. ह्या वर्षी 25 मार्काचे 2 प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहे. माझं सगळ्यात पहिले नेमका आपल्याला फायदा काय झालेला आहे, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल फायदा काय झालेला आहे. इकॉनॉमिक फायदा म्हणजे रिमिटेन्सेस वाढलेले आहेत. तिथले जे परदेशस्थ जे भारतीय आहेत ते किंवा भारतीय वंशाचे लोक आहेत ते त्यांच्या नातेवाईकांना काही पैसा इथं पाठवत आहेत. त्यातनं आपल्याला परकीय चलन वाढलेलं आहे. ह्या परकीय चलनातनं आपल्याला वर्ल्ड बँकचे जे रिपोर्ट्स आहेत त्यातनं दिसून येतं की भारत एक रिमिटन्सच्या दृष्टीनं जगातल्या एक अग्रणीय देशांमध्ये त्या ठिकाणी दरवेळेस असतो. त्याच्यानंतर हे जे परदेशस्थ भारतीय आहे ते भारतामध्ये FDI आणत आहेत. FDIच्या अनुषंगानं ते कॅटलिस्टची भूमिका करत आहेत. लॉबिंग करण्याच्या दृष्टीनं त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्याच्यानंतर 2022चा जो FDI आहे त्याचा आकडा तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. 2022ला एक 89.1 बिलियन त्या ठिकाणी अमेरिकन डॉलर्स या ठिकाणी आपल्याला भारतात FDI आलेला आहे. हे देखील तुम्ही त्या ठिकाणी या अनुषंगानं इकॉनॉमिक बेनिफिटच्या ठिकाणी सांगू शकतात. प्लस व्यापार वृद्धी आहे, ज्ञानाचं हस्तांतर आहे, नॉलेज गेन आहे. तिथं जाऊन शिकलेले जे लोक आहेत ते नंतर भारतामध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करत आहे का, त्या अनुषंगाने भारत सरकार काही प्रयत्न करत आहे की देखो अपना देश, अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामधनं तुम्ही तुमच्या देशाला जाणून घ्या असं तुम्ही प्रभोग करता आहे, जसं तुम्ही त्यांना सांगता आहात. आणि ह्यातनं काय होतं आहे तर ह्यातनं भारतीय इकोसिस्टीमला, भारतीय इकॉनॉमीला, भारतीय पॉलिटीला त्या ठिकाणी फायदा होताना दिसतो आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा कोणता आहे
तो आहे राजकीयचा. आपण पहिले कोणता बघितला तर इकॉनॉमिक्सचा बघितला. दुसरा जो आहे तो पॉलिटीचा आहे. आणि तो काय आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही काही नावं लिहू शकता. तर पहिलं नाव काय आहे, कमला हॅरिस आहे. त्याच्यानंतर प्रीती पटेल, निकी हेल, ह्या लोकांनी तिथं पॉवर पोझिशन्स हस्तगत केलेल्या आहेत. तिथं त्यांनी त्या ठिकाणी आपलं इन्फ्लुएन्स दाखवून दिलेला आहे. आणि अमेरिकेमध्ये तर तुम्हाला तिथं इंडियन आशियन असे कॉकसस दाखवलेले आहेत की ज्याच्यातनं एक प्रभुत्वशाली असा मतदारसमूह त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो आहे. प्लस तुम्हाला सांस्कृतिक राजनयनाकरिता पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट्स करता ह्या ठिकाणी डायस्पोरा महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावताना दिसून येतो. प्लस याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स देखील आहेत की सर्वच जे काही अनिवासी भारतीय नाही, भारतीय वंशाचे तिथी लोक आहेत ते त्या काही समान विचारधारेला फॉलो करतात का, तर नाही. कॅनडामध्ये जो आत्ता जो काही खलिस्तानचा मुद्दा आहे तर तो तुम्हाला दिसून येतो आहे की याच्यामुळे डायस्पोराचे निगेटिव्ह इफेक्ट देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसलेला आहे. ज्यावेळेस हा पेपर लिहिला आहे त्यावेळेस हा मुद्दा चर्चेत होता, तर तो जर तुमच्या उत्तरामध्ये आला असता तर तुम्हाला त्याचा फायदा त्या ठिकाणी झाला असता. ह्या प्रकारचे चॅलेंजेस देखील तुम्हाला त्या ठिकाणी भारतीय वंशाच्या लोकांकडनं त्या ठिकाणी होताना दिसत आहे.